पीटर पॅन कॉलरचा गळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। हे कॉलर पहा मी पेपर पेस्टिंगवरती बनवलेलं आहे। फ्रंट साईडला पॅक राहणार आहे आपला आणि बॅक साईडला हुक्स राहणार आहेत। तर हे मी तुम्हाला पेपरवरती कट करून दाखवते पुढचा गळा कसा कट करायचा। इथे डबल फोल्ड मी पेपर घेतला। आता 7.5 इंचाचा मी शोल्डर घेतला आणि 7.5 इंचाचाच मी मुंडा घेतला। 36 साईजमध्ये राहणार आहे। तर 9ची घडी आणि अर्धा इंच मी आणखी लूजिंग दिलं आहे बोटनेक आहे म्हणून आणि 1.5 इंच सिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। आता कॉर्नर्सपासून बॅक साईडचा आर्मोलचा शेप आपल्याला घ्यायचा आहे। 1 इंचावरती मी घेतला आणि फिटिंगच्या साईडला खाली मी 5 इंच काढून घेतला आहे। आता इथूनच आतमध्ये 1.25 इंच घेतला, क्रॉसमध्ये मी जॉईन केलं आणि इथून क्रॉसमध्ये 1 इंचावरती मग मी इथे फ्रंट साईडचा आर्मोलचा शेप इथं दिलेला आहे। आता आपल्याला गळा घ्यायचा आहे। तर गळा मी 4.25 इंचाची गळा रुंदी वरून घेतली आणि 3.5 इंचाचा मी गळा घेतलेला आहे आणि इथे मी बॉक्स बनवून घेतला। कॉर्नरपासून मी इथं आता 1.5 इंच घेऊन मग बोट नेकचा मी इथे गळ्याचा शेप देते। आता हा शेप झाल्यानंतर मग आपल्याला शोल्डरलाही डाऊन करायचं आहे। तर मी 1.25 इंचाचा शोल्डर हे डाऊन करणार आहे। तर पहा इथे आपला फ्रंट पार्ट पूर्ण रेडी झाले आहे। बॅक पार्ट कट करताना तुम्हाला आयहुक पट्टीची जागा सोडून, जर तुम्हाला बॅकला बटन बनवायचे असतील तर आयहुक पट्टीची जागा सोडून सेम मार्किंग तुम्हाला करायची आहे। फ्रंटला जर तुम्हाला आयहुक करायचे असतील तर मग तेवढी फ्रंटलाही तुम्हाला आयहुक पट्टीची जागा सोडून मग करायचं आहे। आता आपल्याला कॉलर कट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने पेपर पेस्टिंग घ्यायची आहे। पेपर पेस्टिंग घेतल्यानंतर पुढच्या साईडला बघा एक लाईन एवढं मी सोडलं आहे आणि वरती मी 1/2 इंच एवढं सोडलं आहे। आता जो गळा आहे तो आपल्याला ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज ड्रॉ झाल्यानंतर पहा आता आपल्याला खालच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंचाचा आपल्याला गोलाई करून घ्यायची आणि वरती मी 1.5 इंच घेतलेला आहे। म्हणजे खालच्या साईडला 2.5 आणि वरती आपल्याला फक्त 1.5 इंच घेऊन मी इथं गोलाईमध्ये शेप देऊन देणार आहे। आणि आता इथे पहा मी कॉलरचाही शेप गोलमध्ये असा देऊन देते। आता हा कॉलरचा शेप झाल्यानंतर आता इथे मी हे कॉलर कट करून घेणार। कॉलर कट केल्यानंतर जो प्रॉपर शेप आहे तो आणखी आपण नंतर देऊ, म्हणजे ज्याच्याने कॉलरमध्ये कॉर्नर्स वगैरे नको दिसायला असं, तोही मी प्रॉपर कट करून घेणार आहे। तर हे आपल्याला हे जे कॉलर आहे ते आपल्याला पेपर पेस्टिंगवरती कट करायचं आहे आणि मग ब्लाऊजमध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे। तर पहा एकदम परफेक्ट असा कॉलर आपला रेडी झाला आहे। आता कॉलरच्या खालच्या साईडला आपल्याला सिलाई करून मग पलटी करून घ्यायचं आहे। वरती आपल्याला नॉर्मल पद्धतीने राहू द्यायचं आहे, नॉर्मल ब्लाऊज आपण ज्या पद्धतीने पॅकिंग करतो तसंच, आणि वरती सिलाई करून मग त्याला आपण उरे पट्टीने पलटी करून द्यायचं। तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा।